नमस्कार. कालच मी मुहूर्ताचा एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता आणि त्याला भरभरून लोकांनी प्रतिसाद दिला. तर मी असं ठरवलं आहे की माझ्या मुलीचं आणि भाचीचं एकत्र लग्न झालं, म्हणजे 2 महिन्याच्या अंतराने होतं, पण मुहूर्त एकत्र झाला होता. तर आम्ही त्या दोघींचं लग्न कसं प्लॅनिंग करून आम्ही छान केलं आणि प्रत्येक क्षण आम्ही असा छान अनुभवला आहे आणि इतक्या आठवणी आहेत. तर छोट्या छोट्या रूपात तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता माझ्या मुलीचं केळवण माझ्या माहेरच्या फॅमिलीनी कसं केलं होतं, आई वडील बहिणी भाऊजी, त्यानंतर भाऊ भाऊजे, भाचे कंपनी, सर्वांनी इतकं सुंदर केलं होतं. हे पहा, आमचं स्वागतच अगदी फुलांच्या पाकळ्या टाकून झालं. त्यानंतर आम्हाला एंट्री करताना आरती करून आमच्या हातात एक एक छोटं रोपटं देण्यात आलं आणि त्यानंतर आम्ही एंट्री केल्यावर माझ्या भाचीने आणि छोट्या बहिणीने सुंदर असा छोटासा डान्स परफॉर्मन्स केला, पण त्यात माझे मिस्टरही जॉईन झाले आणि एक छान, ते म्हणजे खूपच छान वाटलं अगदी बघायला आणि सगळ्यांनी मस्त आनंद उपभोगला. हे पहा, दोघी कशा तयार झाल्या आहेत आणि त्यांनी असा छानसा छोटासा एक डान्स करून आमचं स्वागत केलं. तर अशी माझी ही फॅमिली सर्व गुणसंपन्न आहेच आणि खूप एन्जॉय करतो आम्ही प्रत्येक मोमेंट. ते तर तुम्ही बघत असालच माझ्या सगळ्या व्हिडिओजमधनं. म्हणूनच मला हे सगळं शेअर करायचं आहे तुमच्याबरोबर, की तुमच्या घरातही लग्नसराया आल्यावर तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टी कशा छान अनुभवू शकता किंवा कसं तुम्ही सरप्राईज देऊ शकता, यासाठी नक्की हे माझे व्हिडिओ बघत चला. आता या लोकांनी मागे तुम्ही बघू शकाल तर छान असं केळीच्या पानांवर डेकोरेशन केलं आहे. सगळ्यांनी मिळून अगदी हातभार लावला होता. बिचारे 2-3 दिवस हे सगळं तयारी करत होते. इथे आमचा हा पत्रिका देणं आणि आहेर द्यायचा प्रोग्राम आम्ही उरकून घेतला, कारण गडबड असल्यामुळे लोक समजू शकतात. आम्ही प्रत्येकाच्या घरी जात बसलो नाही, एकत्रच सगळ्यांना आहेर वगैरे केली. आता इथे हे बघा, केळीच्या पानांवर माझ्या लेकीच्या लहानपणीचे पासनाचे फोटो लावलेत किंवा तिचे मित्रमैत्रिणी, आमची फॅमिली, असे सगळे एकत्र फोटो लावलेत. हा तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबरचा फोटो किंवा भावंडांबरोबरचे असे सुंदर सुंदर अगदी छोटेसे फोटो, छोट्यापणापासूनचे फोटो सगळे लावले. आता तिला हे गिफ्ट दिलंय. गिफ्ट काय दिलंय तुम्ही बघाल तर एक मोठं सरप्राईज आहे. माझ्या लेकीला बेकरी आयटम्स फार आवडतात. बेकरी आयटममध्ये तिला खारी, बटर, चहा, त्यानंतर ब्रेड बटर, हे सगळे प्रकार अतिशय आवडतात आणि सर्वात तिचं आवडतं म्हणजे पार्लेजी बिस्किट. अगदी लहानपणापासून आता ती एवढी लग्न झाले तरी तिला ते पार्लेजीवर भयंकर प्रेम. तर या लोकांनी तिच्यासाठी सगळे मिनी असे म्हणजे छोटे छोटे आयटम शोधून आणून मस्त एक बॉक्स तयार केला होता, सरप्राईज बॉक्स. हे पहा, बटर. खजाना एक साइडनेच काय काढतो, सगळीकडनं काढते. फायनली बंटू मी तेच बोललेलो. काहीतरी आहे. आता पुढे मोठं सरप्राईज म्हणजे तिच्यासाठी जेवणाचं मेनू तर होते 5 गोडाचे प्रकार, पण तिला म्हटल्याप्रमाणे बेकरी आयटम, त्यामुळे पावाशी रिलेटेड सगळं, अगदी मिसळपाव, किमा पाव, भुर्जी पाव सर्व आवडतं. हे पहा, किती खुश झाले बघा. पाव काय काय ते सांग आधी. धन्यवाद. सांग काय काय. स्पून दे ना तिला. मिसळ आहे, पावभाजी आहे, भुर्जी आहे, वडापाव. And what is this? Oh my God. तेरा फेवरेट. बस. असे 5 पदार्थ झालेले आहेत. झालं माझं जेवण. थँक्यू.
आता सांग तुला हे जेवण चालू करायचं की हे जेवण चालू करायचं चॉईस इज युअर्स. अरे फोटो काढ, जेवताना काय व्हिडिओ. पण तुला ते पण खायचं हे पण खायचं. तर असा छान प्रकारे आमचा केळवणाचा सुंदर असा प्रोग्राम झाला. आणि मग थोडंसं फोटो सेशन, सगळ्यांचा लाडोबा, सगळ्यांबरोबर फोटो, मामाबरोबर दोन्ही भाच्या अगदी छान फोटो काढलेत. हा तिचा नवीन जिजू, ही माझी भाची आहे आणि तिचा नवरा, ही माझी बहीण, आई, भाऊजे सर्व आम्ही आहोत तिथे. तर अशा प्रकारे तुम्ही छान छान असे प्रोग्राम अरेंज करू शकता. त्यासाठी बघत राहा तुम्ही. शिवानी बेकर्स चॉईसतर्फे मी तुम्हाला घेऊन येत आहे नवनवीन व्हिडिओ. धन्यवाद.